हरी 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 रामकृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही पळते अंगी नाही पळते अंगी पुढे लांचे इच्छे फळ पुढे लांचे इच्छे फळ नाही बळते अंगी नाही बळते अंगी संत गेले तया छाया संत गेले तया छाया देवराया पावली देवराया पावली ज्येष्ठांचिका आम्हा जोडी ज्येष्ठांचिका आम्हा जोडी परवडीन लभो परवडीन लभो संत गेले तया छाया संत गेले तया छाया देवराया पावली देवराया पावली तुका म्हणे करी कोड तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मोसा पूर्वी लाडा मोसा तुका म्हणे करी कोड तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मोसा पूर्वी लाडा मोसा संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावली देवराया पावली विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ
संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया नाही बळते अंगे नाही बळते अंगे संत गेले तया ठाया 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 देवराया पावे देवराया पावगे संत गेले तया ठाया 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 देवराया पावगे देवराया पावगे संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया उडिलांचे इच्छी फळ उडिलांचे इच्छी फळ नाही बोलते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी ज्येष्ठांची कामा जोडी परवडी न लहो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका म्हणे करी कोड तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मुचा संत गेले तया ठाया देवराया पाववी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पुढीलांचे इच्छी फळ नाही बोलते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थामध्ये अत्यंतिक कल्याणाला जे निश्रेयसाला पोचलेले आहे अत्यंत परमहित ज्याला म्हणतात अशी स्थिती ज्या संतांनी प्राप्त करून घेतली त्या ठिकाणाला मला पोहोच करायचा आहे. पांडुरंगा मला मदत कर, माझ्या अंगामध्ये ते बळ नाही, मला ती इच्छा आहे जे संतांना मिळालं ते मला मिळावं अशी इच्छा आहे. आम्हाला ही अशीच इच्छा व्हावी महाराज, जे संतांना अपेक्षित आहे ते आम्हाला मिळावं अशी इच्छा व्हावी.
आणि तुकोबाराय सांगतात, ज्येष्ठ पुरुषांना जे मिळालं ते आम्हाला का बरं मिळू नये? ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो, आम्हाला ती पर्वणी का बरं मिळू नये? आणि हे पांडुरंगा कौतुक कर, आम्ही लहान मुलं आहोत, आम्हाला जी संतांची अवस्था आहे ती कळतही नाही, ती समजणारीही नाही. आम्हाला फक्त तिथं नेऊन तू सोड, पोहोच कर, म्हणजे आम्हाला तर काय बघता येईल, ती स्थिती भोगता येईल, त्या अवस्थेवर आम्हाला जाता येईल. म्हणजे तुकोबारायांची नम्रता आहे, तुकोबारायांचे वैभव आहे महाराज. कारण तुकोबारायांच्यासारखा महान पुरुष हा कलीच्या अंतिम चरणामध्ये जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडलेले कलेवर. एवढं व्यापक विचार असणारा महात्मा, पण तरी देखील विनवणी करतात की संतांना जी अवस्था लाभली ती मला मिळावी. आणि मग त्याच्यासाठी बळ अपेक्षित आहे. आम्हाला असं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, आम्ही वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचे आश्रित आहोत, आम्हाला इतर संप्रदायाकडे बघायची गरज भासणार नाही, एवढं वाङ्मय आमच्या संतांनी करून ठेवलेलं आहे. आणि मग त्या वाङ्मयाचा नित्य नियमानं आम्ही जर वापर करू तर आम्हाला शास्त्र वेद हे सगळं मराठी भाषेत संतांनी करून दिलेलं आहे महाराज. सगळं वाङ्मय हे वेदाचं मराठी रूपांतरच आहे. सगळे अभंग जे आहेत हे वेद उपनिषद यातूनच आलेले आहेत महाराज. आणि मग हा मूळचाच पंथ आहे, अनादी काळापासून चालत आलेला आमचा संप्रदाय आहे. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये अविवेक नाही, अविचार नाही, कसंही वागून आमच्या संप्रदायात चालत नाही. काहीही खाऊन चालत, खायचंच आहे पण कुठेही खायचं नाही, ठरलेले ठिकाण आहे. आणि मग मर्यादेत जीवन करायचं आहे. आणि मग आपल्याला एक साधना अशी ठरवून ठेवायची की आपलं आयुष्य आता कमी उरलेलं आहे, आपल्या हातात नाही, किती काळ जगू, त्याच्यासाठी आपलं आचरणही तसं ठेवायचं आहे. आणि मग आस्ते 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 असा प्रयत्न करत जायचं. म्हणून व्यक्तिगत सुधारणा थोडी थोडी प्रत्येकाची झाली पाहिजे. उपदेश म्हणून सांगतोय असं अजिबात मानू नका, वय लहान आहे पण हेतू इतका परमार्थामध्ये तुकोबारायांना आनंद होईल असं वागता आलं पाहिजे. घरात एखाद्या लहान मुलानं महाराज चांगलं वागलं तर आई त्याला कौतुक करते, की एखादं मोठं मूल महाराज कसं तरी आजागळ वागतं आणि लहान मूल चांगलं वागत असेल तर त्या लहान मुलाचं जरा शिक असं म्हणतात त्या थोरल्याला. आणि मग थोरल्याचं कौतुक झालेलं असतं त्यामुळे ते कसं तरी वागतं. तसं महाराज आपण थोडं थोडं समजुतीनं शिकावं, आपण ते चांगले दैवी संपत्तीचे गुण आत्मसात करावेत आणि आपणच आपला उद्धार करावा. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धरी आपण या, तिथं आपलाच आपण उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं अवसादयत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. माझा मीच झालो शत्रू कैसे पुत्रदारा कैसा मित्र. कोण मित्र कोण पुत्र, माझाच मी शत्रू झालेलो आहे. पुढं गेलेले जे महापुरुष आहेत ते प्राप्त पोचलेले आहेत. आता ते पोचलेले पुरुष म्हणजे त्यांना जो लाभ झालेला आहे तो कोणता लाभ आहे? त्यांना आत्मलाभ झालेला आहे. ज्ञानोबाराया सांगतात, शुद्धीपत्र ज्यावेळी आणायला गेले, शुद्धीपत्राच्या वेळी सोपान काका आणि वृत्तीनाथ दादा म्हणतात, आम्हाला शुद्धीपत्राची गरज भासणार नाही, कारण आम्ही मूळचेच निवृत्त आहोत, मूळचेच आम्ही ब्रह्मदेवाचे अवतार आहोत, आम्हाला शुद्धीपत्र कोणी द्यायची गरज नाही. त्यावेळी ज्ञानोबराय म्हणतात, पुढती पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वता म्हणूनिया. आम्ही पूर्णकाम होऊनी, आम्ही आत्मस्थिती राहुनी पूर्णकाम होऊनी तरी प्रजा आहे कैसे निस्तरेल. जो महापुरुष असतो महाराज तो आपल्यापुरता विचार करत नाही, सगळ्या जगाच्या कल्याणाचा विचार करतो. आम्ही सामान्य जीव आहोत, आम्ही आमचंच अजून उद्धाराचं काही ठरलेलं नाही. आणि मग दुसऱ्याचं काय आम्ही दुरुस्त करणार सांगा? ज्याला आपली खरंच दुरुस्त करता येत नाही तो दुसऱ्याचा आजार काय दुरुस्त करेल? म्हणून आपण एवढे मोठे झालेलो नाही, लोकांना उपदेश करणे इतके आम्ही मोठे झालेलो नाही. ज्ञानोबारायाने सांगावं, आम्हाला आत्मस्थिती लाभली बरोबर आहे, आम्ही पूर्ण काम झालो, आमच्या इच्छा सगळ्या संपल्या, हेही खरं आहे. पण या लोकांना कसं सांगायचं, लोकांना काय बरं उपदेश करायचा? आणि मग ही सगळी लोकसंस्था आपण रक्षण करायला पाहिजे. आणि मग या सगळ्या लोकांना जर देखी लागेल लोका यया, लोक कुणाचा कित्ता गिरवतात? तो सत्पुरुषांचं सांगितलेलं ऐकतात, महापुरुषाचं आचरण लोक बघतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महात्मानस्तु मां पार्थ, महात्मे जे गेलेले आहेत त्या
गुणाचा अवलंब करतात किंवा यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरोजना स यत् प्रमाणम कुर्ते लोकस्तदनुवर्तते येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ। एखाद्या अडचणीचा जर महाराज धर्मशास्त्राचा निर्णय आला तर माणसं एखाद्या सज्जन माणसाला गावातल्या विचारतात असं केलेलं बरं होईल काय, आमच्यात सुतक आलंय, आमच्यात विठाळ आलाय, देवाचं काम आहे, काय करावं, जाणत्या पुरुषाला विचारतात। मग अशा पोचलेल्या पुरुषाला विचारलं, क्रांतदर्शी पुरुषाला, की त्यातून तो काहीतरी मार्ग सांगतो। तसं पोहोच झालेले जे माणसं आहेत त्यांना तिथपर्यंत गेलेल्या अडचणी माहिती असतात। ज्यांनी पूर्व साधना करत करत उत्तर साधनेचा काठ गाठलेला आहे त्यांना सगळ्याच मार्गाची आठवण असते, ओळख असते, ज्ञान असतं। मला सांगा, जो पंढरपूरला पोहोचलेला आहे त्याला सांगोला माहिती असणार का नाही हो? जो सांगोल्यात गेलाय त्याला पंढरी सांगता येणार नाही। म्हणून परिपूर्ण पोचलेल्या अवस्थेला आहे त्याला सगळी साधना माहिती असतात। कर्म कसं करावं, उपासना कशी करावी, ज्ञानाला काय काय साधना करावी लागते, आणि मग हे सगळं ज्या महापुरुषांनी आमच्या महाराज आचरणात आणून दाखवलं, बोले तैसा साले, आणि त्या नियमानं महाराज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊया। कारण असे पुरुष आम्हाला एवढे आदर्श आहेत महाराज, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही गेलो तर तुकोबाराय सांगतात, वंदू चरण रज शेवू सावळी, 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 पूर्वकर्मा होळी करुनिया, पूर्वकर्मा होळी करुनिया, पूर्वकर्मा होळी करुनिया, पूर्वकर्मा होळी करुनिया, चरण रज शिवू सावळी, वंदू चरण रज देऊ 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 सावळी, पूर्वकर्मा होळी करुनिया, पूर्वकर्मा होळी करुनिया, वंदू चरण रज देऊ सावळी, वंदू चरण रज देऊ सावळी, होळी करुनिया, अशा महात्म्यांचे चरणरज वंदावे म्हणतात। वंदू चरणरज, त्यांची उष्टावळी सेवन करावी, कारण ही एक उच्च अवस्था आहे महाराज। कारण महात्मे कळत नाही,
पुढं पोहोच झालेले महात्मे एवढ्या उच्च अवस्थेला असतात. गजानन महाराज शेगावकर कळाले का हो? चिलीम ओढताना फोटो दिसतो, उघडे दिसतात. स्वामी समर्थ महाराज कळाले, तुकोबराय तरी कळाले, तत्कालीन लोकांना ज्ञानोबराय कळाले नाहीत कळत, घरच्यांना कळायची पंचायत. बरं, हे झालं त्या काळातलं महान पुरुषांचं. घरात टाळ वाजवतेल्या पोरग्याचं तरी कौतुक घरातली करतात नाहीत करत महाराज. हे असं काहीतरी करायला लागलं तरी काय संसार करणार नाही. आणि आस्ते आस्ते त्याचा टाळ कसा बंद होईल एवढं बघतात. हे कलियुगाचं वार आहे महाराज. सांगायचा हेतू इतका, कलीचा एवढा मोठा प्रभाव असताना एवढे मोठे महात्मे आले जगत कल्याणासाठी. किती बोटावर मोजण्यासारखे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळे संत आले आणि आम्हाला हेतू इतकाच सांगितला की आत्यंतिक हित जर असेल तर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, बंधनातून सुटायचं आहे. महाराज सगळं दिलं आहे आणि तुम्हाला बांधून ठेवलं आहे. तुमचं मन लागेल तिकडं. तुम्हाला पाहुणा एखादा राहा म्हणून महिनाभर ठेवून घेतलं त्यानं, आनंद तुम्हाला बरं वाटतंय तिथपर्यंत तुम्ही राहाल. तिथनं पुढं जर ठेवून घेतलं तुझं मला सोनं सुद्धा नको, खरं मला काय कर, गावाकडं माझ्या पोहोच कर. संतांना हे कळालेलं आहे. काही जरी दिलं तरी या संसारातलं त्यांना महाराज मोह, त्यांना अडकू शकत नाही, गुंतवू शकत नाही. आणि मग त्यातून सुटायचा ते प्रयत्न करतात. सुटायाचा काही करीतो उपाय, काहीतरी उपाय करायचा म्हणतात. आणि मग कोणता उपाय करावा तर पुढे गेलेल्या पुरुषांना विचारावा. पुढे गेलेले म्हणजे क्रांतदर्शी, पोहोच झालेले महात्मे, ज्यांना ही आत्मसिद्धी लाभलेली आहे. जो आत्मलाभा सारिके गोमटे काहीच न देखे. आणि मग जे भोगाला या विषयासक्तीला कंटाळून महाराज यांनी आत्मस्थिती पोहोच तिथपर्यंत गेले. अहंतादे भावा आपुलिया झाडा देऊनी आघविया, पत्र घेते ज्ञानी जया मूळ घराशी. आपल्या मूळ घराला पोचलेले महात्मे. पण त्यांच्याजवळ जे बळ आहे ते अलौकिक बळ आहे. आणि लौकिकातलं बळ काय मग प्रत्येकाला माहिती आहे महाराज. इथं सुद्धा बळाची गरज आहे, ताकद पाहिजे. आपल्या अंगात शरीर बळ पाहिजे, शरीर बळाबरोबर बुद्धीचंही बळ पाहिजे. नुसतंच बुद्धिबळ असून शरीर बळ नसेल तर युक्ती आहे, बरोबर आहे, पण 5चं इंजिन उचलाय ताकद नको. नुसतीच युक्ती आहे म्हणून हँडल मार म्हटलं तर महाराज हँडल अडकून जर बसले आणि डोसक्यू हाताळलं. बळही पाहिजे, युक्तीही पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजेत महाराज. म्हणजे ह्या सगळं स्वयंपाक करता आला पाहिजे, गृहिणीला आत्मसात करून घेण्याची तयारी पाहिजे. म्हणून सगळं सर्व गुण संपन्न असावं. देवानं सगळ्यांनाच महाराज गुण दिलेले आहेत. सगळेच महाराज वारकरी संप्रदायामध्ये उंची गाठणारे आहेत. कोणच इथं कमी नाही, कोणीच न्यूनगंड बाळगू नये. सगळेच आत्मस्थितीचे राजे आहेत. सगळ्यांना ही स्थिती लाभू शकते. मला सगळे लोक झोपू शकतात, मग सगळे मुक्त का होऊ शकत नाही? मुक्त होऊ शकतात, पण आपण तशी तयारी करत नाही. प्रत्येकानं हे व्हावं अशी एक तयारी ठेवावी आणि त्या स्थितीला अनुसरून आपले पाय पुढं पडावेत. नको त्या मार्गाला पाय पडण्यापेक्षा योग्य त्या दिशेनं जर केलं तर वेळ थोडा लागेल. म्हणून पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत मी. त्यांच्या मागोमाग जाऊ तर आम्ही का बरं जाणार नाही? म्हणून तो माग आम्हाला लाभलेला आहे. आम्ही वारकरी संप्रदायात आलो. आम्हाला इथं नैतिकता कशी आहे, इथं आहाराचं बळ कसं आहे, इथं अभ्यास कसा करावा लागतो, काळ कसा सारावा चिंतनात, हे संतांनी पटवून दिलं. म्हणून लौकिकात महाराज बलवान पुष्कळ होऊन गेले त्या काळात. रावणाजवळ सगळे राजे करभार देत होते आणून. एक राजा कर देत नव्हता, त्याचं नाव होतं चक्रवेन. तो चक्रवेन राजा नैतिकतेनं बलवान होता, नीतिमत्तेचं बळ होतं त्याच्याजवळ. त्यानं प्रधानाला सांगितलं, रावण जर कर मागण्याकरता त्यानं पाठवून दिले आपले प्रधान वगैरे सैनिक लावून दिले म्हणा, तर कर द्यायचा नाही. आणि मग का बरं कर देत नाही? तो खजाना तर भरायचा आहे रावणाचा. देत नाही म्हटल्यावर महाराज त्या चक्रवेनालाच रावणानं बोलवून घेतलं आपल्या. चक्रवेन राजा म्हणाला, मी नाही येणार, माझा प्रधान घेऊन जा म्हणाले. प्रधानावर काम भागतंय. प्रधानाला लावून दिला आणि रावणाच्या समोर विचारलं रावणानं की बाबा तू प्रधान आहेस, तुझा राजा का बरं कर देत नाही? कर द्यायची काय गरज आहे? आम्ही आमची प्रजा, आम्ही मुलूक आपला सगळं शेतीवाडी आपलं सगळं निर्माण करतोय, सगळी पिकं वगैरे निर्माण करून आमचं आम्ही सुखानं राहतोय. आम्ही कोणावर त्रास करत नाही, कुणाचा कर घेता येत नाही, कुणावर लादतही नाही, सुखानं राज्य चाललंय आणि आम्हाला तुम्हाला कर द्यायची काही गरजही नाही. मग ते म्हणाले, काय असं बळ आहे तुमच्या अंगात, मला जरा दाखवा म्हणाले. तर प्रधान म्हणाला की तुम्हाला आमच्या राजाच्या नीतिमत्तेचं जर बळ बघायचं असेल तर म्हणाले
मला काय करा, थोडासा वेळ द्या म्हणाले. तर काय करशील? त्या प्रधानानं महाराज चिखलाची लंका केली त्या रावणाच्या समोर, आणि त्या चिखलाच्या लंकेचा एक एक बुरुज नुसता त्यानं काढला की खऱ्या लंकेचा बुरुज पडायचा. आणि मग हे बघितल्यानंतर एक 2-4 बुरुज नुसतं चिखलाच्या लंकेचे हलवले की खऱ्या लंकेचे पडायचे. हे म्हणाले इथंच गाणं थांबवलेलं बरं, सगळं ढासळायचं उपयोगाचं नाही. आणि मग महाराज चक्रवेनाच्या त्या प्रधानाला रावणाने नमस्कार केला, निघून जा बाबा म्हणाले. ते त्या काळातही बलवान नैतिकतेनं राजे काही होते. आजही छत्रपतींच्यासारखे राजे होऊन गेले, भाग्य आहे आमचं. हेतू इतकाच की प्रत्येकाला लौकिकात बळ आहे, धर्माचं बळ असावं, नीतिमत्तेचं बळ असावं. धर्माशी नीतीशी शेष भरी. धर्म हा पुरुष आहे आणि प्रकृतीच्या पत्नीच्या रूपानं नीती आहे. असं नीतिमत्तेचं धर्माचं वर्तणूक महाराज जर संसारात असेल तर संसारही महाराज अगदी स्वर्ग सुखापर्यंत मजल मारू शकतो. म्हणून इथं सुख सगळ्यांना हवं आहे, धनही सगळ्यांना हवं आहे, पण मर्यादा मात्र कुठपर्यंत आहे? प्रत्येकाला धनाची इच्छा आहे, पण ते धन इहलोकातच कामाला येतं. सुखाची इच्छा आहे प्रत्येकाची, स्वर्गापर्यंतच जाते, त्याच्या पलीकडे सुखाची कल्पना कोणाची गेलेली नाही. कोणालाही बघा, इथं इहलोकातलं धन आम्हाला भुलवतं, परलोकाचं सुख विषयी लोकांना भुलवतं. त्याच्या पलीकड योगी पुरुषांना काहीच गरज नाही, ते आपल्या आत्मसुखामध्ये रममान आहेत. आणि विरक्त पुरुषाला काय समोर ठेवलं तरी त्याचं मन तिकडं लागत नाही. गेले आशापाश निवारून. इथं अडचणच एवढी आहे की पामरांना आम्हाला धन आवडतं, कीर्तनात सांगायला बरं वाटतं, नावडे जन धन माता पिता. चाल चांगली लावता येते, प्रमाण म्हणता येतात, पण धन म्हटलं की महाराज त्यावर काहीतरी आपली आसक्ती थोडी राहतेच. कितीही बोलता येईल पण धन इच्छाही मात्र आत राहते. का? कारण पैशाशिवाय काही कामं होत नाही. धन जड आहे, 100 रुपयाच्या नोटेला काही किंमत नाही, तिला काही कळत नाही, पडली तर ती जड असल्यामुळे तिला काही ज्ञान नाही, हे सगळं वेदांत सांगता येईल. पण दुकानदाराच्या दारात गेल्या नोट जड म्हणायची काही चांगली म्हणायची. दुकानदार वेदांत सांगून माल दिले, काही 100 रुपये द्यावे लागतील हो त्याला. पैसे दिल्याखेरीज तो व्यवहार होई तोपर्यंत जडाचा वापर केला पाहिजे. जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत शरीरही जड आहे महाराज, पण याचा देखील वापर केला पाहिजे. मग याचा वापर योग्य त्या कारणासाठी करत असताना आपण काहीतरी निर्णय ठरवून ठेवले पाहिजेत महाराज. आम्हाला सप्ताह सुरू आहे गावात, त्याची आठवण पाहिजे. ही अगदी अलिखित जरी काय महाराज कधी वात बसते, कधी जागर आहे महाराज. बाळपणापासून सगळ्यांनी लहान मुलाचं आबाल वृद्धांना माहिती पाहिजे. आज बुवा कोणता हा भाग निराळा, बुवा कोणीही असू दे, पण सप्ताह आहे एवढी तरी जाणीव पाहिजे. माही कशी लक्षात राहते हो लोकांच्या, पुरुष लक्षात राहतो. पुढल्या वर्षीचं कॅलेंडर आलं की आधीच गोल करून ठेवते, जणू काय तो दिवस म्हणजे सगळी त्या दिवशी मुक्ती होती काय की. म्हणजे काय म्हणजे खाण्यासाठी लोकांची एवढी आवड आहे, 1 वर्ष काय धरून ठेवतात, त्याची आठवण ठेवतात. आणि आपण ज्या जन्ममृत्यूच्या परंपरेच्या पलीकडे जायचं आहे तो देव बरं का विसरावा, आपुला तो एक तेने विन जीवा सुख नोहे. म्हणून लौकिकातलं धन आम्हाला भुलवतं, लौकिकातलं सुख परलोकात स्वर्गामध्ये गेलं तर महाराज हा एक पक्ष आहेत. मुक्ती कशी असावी ते ज्ञान काय काय करतं, मोक्षापर्यंत कोण कोण पोचले. तुकोबारायांनी सुद्धा चिकित्सा केली असेल त्या काळात. कारण आस्तिक दर्शनकार आणि नास्तिक दर्शनकार असे 12 लोक होऊन गेले महाराज. त्यात 6 आस्तिक आहेत, 6 नास्तिक आहेत. त्यातही जैन मत एक आहे, बौद्ध मत एक आहे, चार्वाकांचं मत एक आहे. चार्वाक नावाचा एक पक्ष आहे. वाक म्हणजे वाणी, चारू म्हणजे गोड. गोड बोलणं, चांगलं चांगलं मनोहर असं बोलत राहणं, याला गोड. लोक समाजात आले तर काही महाराज परदेशाला नोकरीला जातात, तिकडे तिकडे गावात आले की मग सांगतात हे ठीक आहे ते ठीक आहे, जरा शुद्ध बोलायचं. आणि मग त्यांना पैसे भरपूर असतात, तुफान असतो पैसा, जिकडे तिकडे जागे घेऊन ठेवलेले असतात, व्यवस्था असते दुसऱ्या पिढीची केलेली. अशा माणसाला पाणीसुद्धा विकत घेतलं तरी चालतंय. आमच्या घरात चहा पुडीचं काही सळलं नाही, अजून दुधाचं बिलाचं सळलं नाही, उसाची बिलं याही नाही. अशा माणसांना कशाला परदेशाच्या गोष्टी बोलाव्या. म्हणून अगदी व्यवस्थित जीवन ज्याचं चाललेलं आहे तो मनुष्य महाराज सुखाच्या कल्पना बाता मारू शकतो.
म्हणून परमार्थामध्ये एक दोन मार्ग आहेत महाराज. एक पोट भरून पैसा व्यवस्थित आहे, अगदी गडगंज आहे, तो एक परमार्थ करतो एक म्हणतात. आणि ज्याला काहीच घरात खाय नाही ती एक देवळाकडे जातात असं एक म्हणतात. काही असे नका, पण देवळाकडं पैसेवानाचंही काम नाही आणि भिकाऱ्याचंही काम नाही. परमार्थामध्ये मुमुक्षूचं काम आहे. इथं आल्यानंतर मला मुक्त व्हायचं आहे अशी ज्याची इच्छा आहे त्याचंच देव ऐकतो. देव कुणाचं ऐकत, देव गुरुवाचं सुद्धा ऐकत नाही. मी असतोय देवळात, मला माहिती आहे. आम्ही उगाच अंगारा द्यायचा. काय अंगारा, आम्हाला तरी काय कळतंय. त्या चौकावला घ्यायचा आणि पुढे बांधून द्यायचा. आता तो काय त्या अंगाऱ्यानं करतोय ते मला निम्म पाप त्याला निम्म, म्हणून विचारून द्यायला लागतो. हे कशाला नेतोस, काय करतोस म्हणून सांगायला लागतंय. जुनी माणसं महाराज काड्यापिठी देताना काय करणार म्हणून विचार येते. वळी पिठवून आलं तर काय करणार. काडी दिलेल्याला निम्म पाप लागतं महाराज. बघा तुम्ही आरतीत जुन्या काळात लग्नात करवली असेल काय असेल महाराज, एखादी बोल्यावर जायचं असताना सगळं अग्नी साक्षीने व्यवहार, तिथं काड्यापिठी कायम असायची. आताही माणसं काय त्यातलं राखलं नाही त्यांनी. हे का बरं, दुसऱ्याकडे मागून अग्नीसाठी. आपल्या धर्मकार्यामध्ये आपलाच अग्नी वापरावा. दुसऱ्याचं पुण्य त्यात महाराज काय होतं, चांगल्या कामासाठी जर तुम्ही काडी दिली तर त्यातलं निम्म फळ तुम्हाला लाभलं, आणि वाईट कामाला दिलं तर त्याचं निम्म पाप तुम्हाला लागलं. म्हणून धर्मकार्य सार हे सगळं करायचं असेल तर हे सगळं हेतू इतकाच मला सांगायचं आहे की चार्वाक वाणी जी आहे ती स्वर्ग सुखापर्यंत जाते. इथं खा प्या आणि मजा करा असा म्हणणारा एक संप्रदाय आहे की देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळूची नेणे जीवतोची देव भोजनते भक्ती मरणतेची मुक्ती पाखंड्याची गोड बोलतात. इथं काय म्हणतात, ऋण करा, ऋण काढा आणि सण करा. ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. इथं यावत जीवन सुखी जीवेत, की जीव आहे तोपर्यंत चांगलं जगा. पैसे काढा, दुसऱ्याचं उधारे आणा, काही आणा, खरं सण वार चांगलं करा, खावा. उधारी बुडवली तरी कोण येतोय पुढल्या जन्मात हळदवड्यात द्यायला. असं एक समाज आहे महाराज. ते सुटत नाही. कर्म हे प्रत्येकाच्या जीवामागे यथा कर्म यथा श्रुतम यो निमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिना स्थानुमन्ये अनुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. उपनिषद असं सांगतं की तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही सांभाळलेलं ज्ञान हेच तुम्हाला पुढल्या जन्मामध्ये उपयोगाला येतं. प्रत्येकानं केलेलं कर्म ते फेडल्याशिवाय त्याला सुटका नाही. म्हणून पूर्वकर्म जोपर्यंत जळून जात नाही तोपर्यंत मुक्ती मिळणं हे शक्यच नाही. तुकोबाराय सांगतात, पूर्वकर्मा होळी करुनिया. पूर्वकर्माची होळी झाली पाहिजे. गाडीत पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालणार का नाही हो. तसं कर्म मागं शिल्लक आहे तोपर्यंत मला जन्म घ्यावाच लागेल. मग तुम्ही वारी करा नाहीतर काहीही करा. ह्या सगळ्या गोष्टी कर्मक्षय होई तोपर्यंत. म्हणून कर्मक्षयाची पाहती वाट झाली. कर्मक्षयाच्या वाटेवर जीव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ज्ञानोबाराय सांगतात किंवा उपनिषदकाराही सांगतात, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. कर्मक्षय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला जन्म घ्यावा लागेल. मागील या जन्मामुक्त झालो असं व्हायचं झालं तर पुढे येणारे कर्म सगळी संपली पाहिजेत. आणि असं कर्म ज्यांचं शांत झालेलं आहे, ज्यांनी विधीने वागवत महाराज निषेधाला टाकत, ज्याने आपली कर्मफळं ज्ञानाग्नी दग्ध कर्मानं तमाहुम पंडितम बुधा अशी केलेले आहेत, अशा पुरुषाला परत जन्म नाही. आणि हा विचार कुठं, आणि ह्या चार्वाकांचा विचार कुठं. हे तर खा प्या बुडवा म्हणतात, काही करा. याला मोक्ष म्हणत नाहीत महाराज, याला अधोगती म्हणावी. ही माणसं कधीही वर येणं शक्य नाही. म्हणजे ही देवही मानत नाहीत. कारण यांच्या दृष्टीनं चांगलं जेवण म्हणजे भोजन ते भक्ती. चांगलं जिथं जेवण मिळतंय तेच भजन. जीवाला चांगलं चांगलं नटवावं रंगवावं यालाच देव म्हणते. ती देवळाकडे कधी येत. अजून काही आमच्या गावात आहेत हा मंडळी ज्यांनी देव उंबरेच्या आत अजून पाहिलेला नाही. म्हणजे हे मला गावात बोलता येत नाही म्हणून इथं सांगायला लागलो आहे. हे आता सगळीकडे जाईल सोडा नाही. कारण अशी एक अवस्था आहे की त्या घराण्याने देवच पाहिलेला नाही. आत देऊळ कसं आहे ते माहितीच नाही त्याला. म्हणजे काय आत येऊन फिरलं म्हणजे मोक्ष होतोय असंही काही नाही. पण तरी देखील एवढी त्यांची आवड नाही त्याच्याकडं. अशी चार्वाकांचा एक पंथ आहे. त्यांच्या दृष्टीनं फार फार काय होईल, पोट भरता येईल, त्याच्या पलीकडं काही फळ नाही. त्याच्यापुढे एक जैन मत आहे. जैन मतामध्ये काय सांगतात की गत्वा गत्वा निवर्तन्ते चंद्र सूर्यादयो ग्रहा अद्यापि न निवर्तन्ते.
वल्लोकाकाशमागताः, जे अलोकाशा आकाशाला गेलेले आत्मे परत येत नाही म्हणतात खाली. चंद्र सूर्य एक वेळ जातील. आता हे त्यांचं तत्त्वज्ञान आहे जैन मुनींचं. जैन पंथ हा महाराज ईश्वर मानत नाही, वेदांची सत्ता मानत नाही. जैन मत चांगलं असेल, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपासनाही करत असतील, करत असू देत, त्याच्याबद्दल नाही. पण नास्तिक दर्शनकारात त्यांची गणना केलेली आहे जैन मताची. आणि मग जैन मताच्या दृष्टीनं मोक्ष कोणता आहे हो? परत आत्मा एकदा मुक्त झाला की तो येत नाही म्हणतात. आता तो मुक्त व्हायला बांधलेलाच कधी होता महाराज? नव्हताच बांधलेला. म्हणून जैन मतही महाराज अपुरं आहे. त्याच्या पुढंही बौद्ध मत आहे, जे बुद्धाने आपलं मत स्थापन केलं. त्यांची 4 लक्षणं आहेत. एक सर्वशून्यम शून्यम, सर्व दुःखम दुःखम, स्वलक्षणम स्वलक्षणम, आणि सर्व क्षणिकम क्षणिकम. आणि क्षणभंगुरवाद हा बुद्धांचा आहे. बुद्धही देव मानत नाही. या 4 भावना करायच्या आणि स्थिर झालं मन की मुक्त होतात असं म्हणतात. याला काय शास्त्र असेल ते त्यांच्या त्यांच्या गुरूंच्या जवळ पाहावं लागेल. याचा सगळा अभ्यास आमच्या दार्शनिक आपले कर्मठ मोठे कुमारेल भट्ट नावाचे आचार्य होऊन गेले. त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. अलीकडे अर्वाचीन जगतामध्ये विनोबा भावेने हा अभ्यास केलेला होता. म्हणून जैन मत, बौद्ध मत, चार्वाकांचं मत हे नास्तिक आहे. हे मोक्षाची फक्त काय मांडतात? भूमिका मांडतात, पण साक्षात ते मुक्त झालेले. आणि याच्या पलीकडं एक आस्तिक दर्शनकार आहे, त्यांना पूर्वमीमांसक म्हणतात. ते काय म्हणतात? म्हणते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर इथं यायचं, यज्ञाधिक कर्म करायचे आणि स्वर्गाला जायचं. स्वर्गात वेगवेगळे भोग भोगायचे आणि ते पुण्य संपलं आणि परत खाली यायचं आणि यज्ञ करायचे. आता हा खेळ यज्ञ करायचा म्हटल्यावर पैसे किती पाहिजे? तर हे धनवान माणसाचं काम आहे. पुष्कळ धन आहे, त्यानं यज्ञविद्या शिकावी, यज्ञकर्म करावं, स्वर्गाला जावं. आधी आम्हाला इथं खायला प्यायला काही नाही आणि यज्ञ कुठला करावा? मी यज्ञातलंच घरला न्यायला लागलेत महाराज. काय ठेवलेलं नेत नाहीत. होमाचं नेसं तूप नेत्यात, समया नेत्यात, तेल नेत्यात. आम्हाला राखतच कोण काय नाही, अनुभव आहे. म्हणून यज्ञकर्म करून स्वर्गाला जावावं असा म्हणणारा एक संप्रदाय. आणि मग स्वर्ग सुख भोगून तिथं स्वर्ग सुख म्हणजे काय महाराज? अमर असलेलं अमृत, तिथं अमर होण्याचं अमृत प्यायला मिळतं. तिथल्या उच्च भोग आहेत, सगळे अप्सरा दैवी स्त्रिया आहेत. आणि मग तिथं कल्पतरूच्या बागा आहेत, चिंतामणीचे सोपान आहेत, तिथं कामधेनूंचे कळप आहेत. आणि मग तिथलं एक दिव्य वैभव आहे, जे महासुखाचे सोयरे भावंडाचे. एवढं उच्च सुख महासुख ज्याला म्हणतात, त्याचं धाकटं भावंड म्हणजे स्वर्ग. सगळ्यात मोठं भाऊ म्हटल्यावर कोण? आत्मसिद्धी, ज्याला मुक्ती म्हणतात. मुक्तीचं ते धाकटं भावंड म्हणजे स्वर्ग सुख. एवढी त्याची कल्पना मांडली. मग अशा पूर्वमीमांसक, ज्याला आम्ही कर्मठ म्हणतो, ते पूर्वमीमांसक सगळे म्हणतात असा असा मोक्ष आहे. त्याच्या पुढं पदार्थ विज्ञानानं न्याय वैशेषिक शास्त्रकार सांगतात 7 पदार्थांचा विचार व्हावा. तिथं आपली काय करा? तत्वज्ञान व्हावं. तत्वज्ञानानं, उपासनेनं, तत्वज्ञानानं जीव मुक्त होतो म्हणतात. पण ते तत्वज्ञान मात्र पदार्थ ज्ञानाचंच आहे, तत्वाचं ज्ञान नाही. मग त्याच्या पुढं पतंजलीनी योग, सांख्य, कपिलांनी सांख्यशास्त्र सांगितलं. प्रकृती पुरुष विवेक व्हावा आणि प्रकृती पुरुषाच्या भेदज्ञानातूनच आम्हाला ज्ञान होईल आणि आपण मुक्त होऊ. योग साधनेतूनच आपण मुक्त होऊ असंही पतंजली सांगतात. आणि मग ह्या असे वेगवेगळे आस्तिक नास्तिक सगळे दर्शनकार आले. आणि मग शेवटी आमचे सगुण उपासक आले, जे सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता सांगणारे आले. त्यांचीही मुक्ती आहे, पण ती सुद्धा विशेषच मुक्ती आहे. यांच्या मुक्तीमध्ये भेद राहतो आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भेद अजिबात नाही. या ब्रह्मत्वाचे पार्था सायुज्यांशी व्यवस्था, जे नामे चौथा पुरुषार्थ हा जीव आणि ब्रह्म वेगळा नाही असं सांगणार आमचा वारकरी संप्रदाय. म्हणून खरी तत्व 3च आहेत. कळवून घ्यायचं काय? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिवी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. 3 गोष्टी कळवून घ्याव्या. ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व आणि जीवाचं ब्रह्मत्व. जीव ब्रह्मरूप आहे, दिसणारं जग मिथ्या आहे आणि ब्रह्म हे सत्य आहे. या 3 गोष्टी कळत कळत गेल्या की जगतामध्ये वेदांत शिकण्यासारखं दुसरं काही उरत नाही. म्हणून शंकराचार्य सांगतात की आमचा मुक्तीविषयीचा जो विचार आहे तो एवढा शुद्ध आहे की मुक्ती ही अज्ञानानं आम्हाला आत्मस्वरूपाच्या विस्मरणामुळं आम्ही बांधले गेलेलो अशी कल्पना आहे. ती कल्पना आम्ही ज्ञानानं समजूत पटवून घेऊन तीच कल्पना काय करायची आहे महाराज?
निरसायचे आहे, निरसून घालवायचे आहे, तिला बाधित करायचे आहे. आणि ती कल्पना एकदा गेली की तिचा वारा एकदा निघून, अहंकाराचा वारा न लागो राजसा, एकदा अहंकाराचा वारा निघून गेला की मग मूळचा मी ब्रह्मच आहे असं कळाल्यानंतर काही करावं लागत नाही, काही मिळवावं लागत नाही, फक्त समजूत पटली की पुष्कळ झालं. असा एक उच्च मुक्तीचा बोध सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. ही प्रत्येकाची अशी मतं तुकोबारायांनी बघितली असणार त्या काळामध्ये. आणि मग यांच्यामध्ये काय काय बळ आहे म्हणून हे फार फार मोक्षापर्यंत बोलले, पण मोक्षापर्यंत कोणी पोचलेलं नाही. आणि ज्ञानोबारायाने तर काय केलं महाराज, जयाने घातली मुक्तीची रवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. म्हणजे ज्यांच्या अंगात असं अतीव सामर्थ्य आहे तो काय करतो महाराज, मोक्षाचं जेवणच घालतो प्रत्येकाने. या रे लहान तो, या ती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. म्हणून आम्हाला बांधलेलं आहे ते कल्पनेनं. आम्ही आमचं स्वतःला मी समजलं आणि आमच्या सापेक्ष घरच्यांना माझे 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 म्हणत बसलो. मी आणि माझे यानं बांधलेले आम्ही लोक, आम्ही फक्त मी कोण आहे याचा यथार्थ विचार केला तर मी शरीराला न म्हणण्यापेक्षा मी कोण आहे तर वास्तव या मीचा विचार करताना सगळी शस्त्र उभा राहिली. आणि त्या मीवर अनेक अनेक महाराज ग्रंथ प्रबंध निर्माण झाले. आणि मग मीचा निराश झाला तर माझे अजिबात ओळख. म्हणून मी पहिला इथला गेला पाहिजे. खोटा मी आहे आणि खरा मी, यातला खरा मी कळाला की खोटा आपोआपच निघून जातो. दोरीवर अंधारात अज्ञानानं अंधारामुळे आम्हाला दोरीवर साप भासला. त्या पद्धतीनं भासलेला जो साप आहे तो उजेडामुळे आम्हाला निवारण केला, निघून गेला. आता निघून गेला म्हणा, तो साप खरोखर होता का नुसता भासला? भासलेली गोष्ट ही वास्तव असत नाही, पण भ्रम आहे तोपर्यंत मात्र ती काय करते, प्रतीती येऊ शकते. तसं आम्हाला देखील हातातच घड्याळ असतं महाराज, पण एखाद्या वेळेस कळत नाही आणि आम्ही हातातच घेऊन फिरत असतोय आणि घड्याळ कुठं आहे, घड्याळ कुठं आहे. मग नंतर कळतंय, कोणतरी सांगतंय हातातच घड्याळ आहे, मग त्यावेळी आपल्याला भान होतंय. याचा अर्थ असलेलंच घड्याळ हातातच होतं, पण असा का भ्रम झाला हो? तर काहीतरी प्राप्तच असणारी गोष्ट माझ्याजवळ नाही अशी भूमिका होते आणि मग क्षणभर तो भ्रम मानावा लागतो. तसं आम्हाला देखील भ्रमानं पछाडलेला आहे. वास्तविक आम्ही मूळचेच कसे आहे, तो मुक्त आहे. तुकोबाराय सांगतात, मुक्त होता परी बडे झाला पत्थर, मुक्त होता परी बडे झाला पत्थर, छंद
बळे झाला होता परी बळे झाला मूळचा मुक्तच आहे महाराज. फक्त माझे माझे मी म्हणून आम्ही गुंतवून घ्यायला लागलोय. वास्तविक आपल्याला अल्प वागता आलं पाहिजे. कमी 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 करत आणायचं. पसारा आटपायचा आहे महाराज. काम आटपायचं झालं माणसं की 5 वाजली सुट्टी झाली की भांगलायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे का संध्याकाळी रात्रीचं भांगेल त्या उद्याचा दिवस लागेल. आपण देखील आवरावर करायची. काय खोडवी गोळा केलेले असतील काही निम्मा अर्धा बाजार असतोय बायकांचा. हे भांडी ती गोळा करत सगळ्यांनी महाराज घरची वाटत राहायची. डोळे उजेडी आपल्या घरला आलेलं पगार काय मिळेल कमी जादा होईल भांगलन कमी होईल. तसं शहाणपणा महाराज की या जन्मामध्ये आमची व्यवस्था काय आहे. ज्या घरात जन्माला आलो तिथल्या रीती सांभाळायच्या. कुळात चालत आलेले व्यापार व्यवहार सगळे सांभाळायचे. जबाबदारीचीही जाणीव पाहिजे. ते करत करत मोकळा वेळ परमार्थासाठी काढायचा. सगळीच माणसं ही रिकामे आहेत असं कोणी समजायचं. तुम्ही देखील असं समजायने बुवा लोक अशीच फिरतात नाही महाराज. त्यांना देखील जबाबदारी असते. सगळी इथं पुढे येणारी मंडळी त्यांना देखील काम असतं. काही लोक स्वयंपाक जेवण करतात. इथं काही झाडलोट करतात. ही सेवाच आहे. हे सगळं करता करता यात गुंतायचं नाही. काम करायचं आणि हे सगळे गुंते असते असते काय करायचं सोडवत जायचे. म्हणून माझे आले की महाराज गुंतला जातो. माझेपणा फक्त नामनिर्देशापुरता राखायचा. व्यवहारापुरता. वाचारंभनम विकारो नामधेय मृत्तिकेतेव सत्यम. प्रत्येक घागरी परळ गाडग सुगड हे सगळं मातीचंच बनलेलं आहे. फक्त आकार वेगवेगळे आहेत. नाहीतर ही विचारांती काय आहे मातीच आहे. तसं असं कळवून घ्यायचं. कोणाकडे जास्त पैसे असतील, कोणाकडे 10-12 ट्रॅक्टर असतील, कोणाकडे JCB असतील, कोण परदेशाला असेल, कोण गावात असेल, कोण फडात असेल, कोण गुराळात असेल. प्रत्येकानं महाराज आपली नैतिकता सांभाळली म्हणजे काही दुःख होत नाही. दुःख हे मानण्यावर आहे काय खरोखर आहे. श्रीमंती ही मानण्यावर आहे काय खरोखर श्रीमंत आहे या जगात कोण. महाराज कोट्याधीश असूनही माझ्याकडे काही नाहीच म्हणतात अजून माणसं. याचा अर्थ ती गरीब भिकारीच म्हणाली. हां एक साधू महाराज राजा हत्तीवरून येत होता. एक साधू तिथं अगदी दंगा फकीर होता चालला होता. आणि सज्जन महात्मा आला. त्याला असं वाटलं कारण चांगला सज्जन समाजात दिसला की 4 पैसे द्यावेत नमस्कार करावे. एक विधी आहे दक्षिणा द्यावी. पैसे असं ना दक्षिणा देऊन पाया पडावे असं वाटलं. त्या सज्जनानं 10 रुपयाची नोट काढली साधूच्या पायावर ठेवली नमस्कार केला. साधू म्हणाला ती उचल नोट म्हणाला. मी पैशाला कधी हात लावत. आणि महाराज ते पैसे घे म्हणाल त्या राजाला हे दे जा म्हणाला. मग राजाला दे म्हटल्यावर तो म्हणाला मला प्रधान वगैरे काय करतील दंड देतील. तुम्ही तर साधू आहात. तुमचं नाही ऐकलं तर तुम्ही शाप द्याल. असं का मला अडचणीत पाडता. नाही म्हणाले माझं ऐकायलाच पाहिजे. ते सगळ्या नगर मिरवणूक आलेली होती किंवा नगराची सगळी लोक आलेली होती. त्यामध्ये महाराज सगळ्या सैनिकांना थांबवून त्यानं ही नोट द्यायला भाग पाडलं. तो राजाजवळ गेला. राजाजवळ महाराज प्रधानाकरवी त्या राजाला ही नोट द्यायला सांगितली. आणि ही तुम्हाला काय दिलेली आहे या साधूनं दान म्हणून दिलेले. तो राजा म्हणाला मला 10 रुपयाचं दान देणारा कोण तू. अरे मी म्हणाले या राजाचा मालक आहे. तर साधू म्हणाला हा राजाचा मालक आहे खरं आहे पण आता कशासाठी चाललाय तर युद्धासाठी दुसऱ्या नगरावर चाल करण्यासाठी तो चाललाय. त्या साधूनं त्या सज्जनाला पटवून दिलं हा राजाचा मालक आहे आणि हा दुसऱ्याच्या राज्याची काय करायला लागलाय हो थोडीशी भूमी बळकावून मिळते का बघायला लागलाय. त्याचं काहीतरी पैसे आपल्याकडे येते काय बघायला लागलाय. याचा अर्थ खरा भिकारी मी काय तो म्हणाला. साधू असून तू मला भिकारी समजलास म्हणून मला दान द्यायला लागलास. मला देण्यापेक्षा राजाच खरा भिकारी आहे. म्हणजे या जगतामध्ये वासना रहित पुरुषच महाराज सगळ्यात उच्च असतो सर्वश्रेष्ठ असतो. तो त्याला वैराग्यामुळे मान मिळत असतो. मान सन्मान या गोष्टी गौण आहेत पण वैराग्य अंगात असायला पाहिजे. एक श्रीमंती मानण्यावर अवलंबून आहे महाराज. गरीब असला तरी श्रीमंत मी आहे अशी मनाची समजून म्हणून तुम्ही जसा विचार कराल तसं व्हाल महाराज. तुम्ही स्वतःला दुबळं समजाल
दुबळे व्हाल, तुम्ही स्वतःला समर्थ समजाल, समर्थ व्हाल. म्हणून आपल्या विचारावर अवलंबून आहे आपण कसे विचार सक्षम ठेवायचे. महाराज स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला ठासून सांगितलं की जागे व्हा. जागे होण्याकरताच हे संत सांगायला आले महाराज. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे गावातले फिरणारे जोगी नव्हेत, हे गलोगली फिरणारे नव्हेत. हे कोण खरे जोगी हो? विश्वाला जागे करणारे जोगी. थटा म्हणून नाही महाराज. आम्हाला या धर्माच्या नावाखाली सगळं सांगणारे लोक भेटतील, पण या विराट समाजाला हलवणारा कोणतरी एखादा महात्मा पाहिजे. आणि संतांनी ही सगळ्या समाजाची नाळ ओळखली. सगळेच लोक एकाकडून महाराज मायेत अडकलेले आहेत, मोहात अडकलेले आहेत. मोठे मोठे तुम्ही राजे लोक म्हणता, श्रीमंत लोक म्हणता, हेही महाराज विचार नसल्यामुळं रंक होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. आचरण एकेकांचं नसल्यामुळं राजाला देखील यमाच्या दरबारात मार खावा लागला महाराज. गोरक्षणात एक दिवस रस्त्यानं आपले गोपीचंद भर्तृहरी राजाचं नित्यशतक आहे. तो भर्तृहरी राजा एक दिवस त्या नगरामध्ये पिंगला नावाची त्याची पत्नी होती. पिंगलेचा विचार जुना तुम्हाला माहिती आहे. त्याची पत्नी होती पिंगला. पिंगलेवर फार भर्तृहरी राजाचं प्रेम होतं. काही कारणास्तव त्या राजाचं आणि पिंगलेचं मानसिक काय झालं, वितुष्ट आलं. पिंगलेला महाराज राज्यातून हाकलून देण्यात आले. पिंगला नावाची राणी निघून गेली. निघून गेल्यानंतर त्या भर्तृहरीच्या कानावर असं आलं ती पिंगला मरण पावलेली आहे. मेल्यानंतर हा भर्तृहरी राजा ह्या पिंगलेला जिथं दहन केलं होतं तिथं जाऊन हा शोक करत बसला. तिकडून गोरक्षनाथांची स्वारी आली. गोरक्षनाथ चालले होते. हा रडणारा राजा बघून, हा किती विद्वान राजा आहे, बुद्धिमान आहे, याच्यावर नाथांची कृपा आहे. आणि काय एखाद्या राणी मेलीन त्या मेलेल्या प्रेताजवळ का बरं हा विलाप करत रडत बसलाय, याची योग्यता काय, आणि हा बसलाय कुठं. पण गोरक्षनाथांनी जाता जाताच एक महाराज सोंग काढलं. त्याने हातात एक लोटकं घेतलं, रंगवलं त्याला, आणि महाराज भर्तृहरी राजा बघत असतानाच दगडावर सोडून दिलं. तो भर्तृहरी राजा स्मशानातून बघत आहे. गोरक्षनाथांनी गाडगवरून सोडलं, आपणच सोडलं. फुटलेलं गाडगं बघितल्यानंतर त्या भर्तृहरी राजापेक्षा गोरक्षनाथ जास्त मोठ्यानं काय करायला लागले, रडायला लागले. हे सोंगच काढलं महाराज. आणि मग गोरक्षनाथ रडताना पाहिल्यानंतर तो भर्तृहरी म्हणतो, अरे मी म्हणाले पिंगला माझी पत्नी आहे, अत्यंत प्रेमाची होती म्हणून मी रडतोय, तू तर गाडगं फुटल्यासाठी रडायला लागलायस म्हणाले. तुला एवढं तरी कळू नये, एवढा विवेक तुझ्याकडे नको काय म्हणाले. तो म्हणाला गाडगं फुटल्याबद्दल रडतोय, बरोबर आहे म्हणाले, पण यासारखं गाडगं परत मला मिळणार. आता त्याला गोरक्षनाथ आहेत महाराज, त्यांना कळत नाही काय, त्या भर्तृहरीची मानसिकता ओळखली त्यांनी. तो म्हणतोय माझ्या पिंगलेसारखी राणीच मिळणार नाही अशी त्याची काय होती हो, मनाची इच्छा हो. म्हणजे त्याच्या मनात तसा हेतू होता. हा हे म्हणतो असं रंगवलेलं गाडगं विश्वात परत दुसरीकडे मला मिळायचं. तो राजा होता भर्तृहरी. तो म्हणाला असे हजारो गाडगे तुला लुटकी घेऊन देतो, कशाला रडा लागलायस म्हण, मी सुद्धा हजारो पिंगला तुला दाखवतो म्हणाले गोरक्षनाथ. आणि महाराज मंत्र सामर्थ्यानं पाणीवर टाकला आकाशात. वरून स्वर्गातून पिंगलींची माळच लागली खाली. यातली कुठली पिंगला तुझी बघून घे म्हणाले. मला हेतू इतका सांगायचा आहे महाराज, एका पिंगलेच्या राखेजवळ रडणारा राजा श्रीमंत, काय कोट्यावधी पिंगलींची रांग दाखवणारा एखादा फकीर बैरागी असणारा नाथ संप्रदायाचा एवढा मोठा उद्बोधक मोठा, चरित्रवान नाथ मोठा का राजा मोठा, हे कळायला पाहिजे. विचारानं योग सामर्थ्यानं बलवान असणारा नाथ संप्रदायातला गोरक्षनाथा करता मोठा पुरुष आहे. आणि त्यांनी भर्तृहरी राजाचा हा भ्रम निराश केला. म्हणून संत ज्या वाटेनं जातील त्या संतांच्यावर गपगुमान श्रद्धा ठेवावी, त्यांची चिकित्सा करत बसू. फार उकरत बसलं तर फार काय मिळत नाही महाराज. सगळीकडे पंचमहाभूत सारखीच आहे. म्हणून आपण समजावून घ्यायचं, आपल्या भाग्यानं जेवढं आपल्याला लाभलेलं आहे तेवढ्यात आपली गुजराण करावी आणि मर्यादेत राहावं. मर्यादेच्या पलीकडे अतिव्यवहार करत बसू नये. आपल्याला वाटणीला आलंय तेवढंच सुखानं देवानं दिलंय असं समजावं. म्हणून संसारी गोष्ट मर्यादित असेल तर सुख देते, नाहीतर मग नुसता काय होतो, पसारा वाढवला जातो आणि मग त्या पसाऱ्यातच आपण काय होतो, गुंतून पडतो. साधनं वाढली आमच्या तुमच्या घरात. आता महाराज बसाय जागा नाही, केवढे घर मोठं बांधलं तरी बारकच पडतंय माणसं. आता कशानं बारकं पडालंय हो, जाईल त्या दिवशी काहीतरी आणत्यातच. हे भात कापण्याली तरट्या घेऊन येतात. ऊस सुरू झालं, खुरपी गोळा करा. 20-20 खुरपी असली तरी ऐन टायमाला एक सुद्धा खुरपं कोणाकडे गावत नाही. कुदळी 10-10 करून बघा, कारण आमचा विस्मरण हा स्वभाव आहे.
आणि शिस्त नाही आमच्या भागाला. आमच्याच भागात हे आमचे आता आहे महाराज. 10 मैदानं असू द्यात, 10 कुदळे असू द्यात, मागायला दुसऱ्याच्या घरात जायची वेळ येतेच महाराज. आमची वेळ आहे म्हणून सांगायला लागलो. आमच्यात तीच पद्धत आहे. हे का मग हे संवेदनशील माणसाला त्रास होतोय. ज्याला रखवाली करून ठेवायची आहे त्याला हे दुखणं मोठं आहे महाराज. आणि ज्याला घरात लक्षच नाही त्याचं काहीच नसतंय. कुणी नेलं काय आणलं काय त्याचं त्याच्याकडे लक्षच नसतंय. मग एवढा मोठा पसारा गोळा केल्यानंतर आम्ही मालक म्हणून त्या पसाऱ्याचा राहतोय काय, गडी म्हणून? पसारा सांभाळाय गडी लागतोय का मालक? गडीच. मग आम्हीच आमच्या पैशानं आणायचं, आम्हीच ताडपत्रीच्या घड्या घालायच्या, आम्हीच भाताची पोती, सगळं आम्हीच करायचं आणि आम्हाला मालक म्हणायचं कोण? तुकोबारायांनी सांगावं, मजूर दिशे जैसे रंग. म्हणून इथं कितीही मोठे झाले तरी महाराज ही माणसं मालकासारखी कधीही वागणार, मजुरासारखीच राहतील. कारण यांना मर्यादित सुख भोगता येत नाही. म्हणून अगदी खायला वाढलं तरी खरडा किती खावा, विवेक पाहिजे. चटणी खोबऱ्याची वाढली म्हणजे काय, भाकरी एकणी परातवर चटणी खाऊन झाले. तसा मर्यादशीर संसार असावा. आग होईल असं पोटाची काही खाऊ नाही. अगदी गोड राहील असा संसार परमार्थ राहावा. संसार आणि परमार्थ समन्वयानं चालावा. इथं दुःख नावाची गोष्ट नाहीच मुळात. फक्त आमच्या स्वभावानं आम्ही दुःखनं वाढवलेलं आहे. प्रत्येकानं प्रत्येकाशी समजुतीनं वागलं तर इथं महाराज मोक्ष नावाचं फळ हे तुम्हाला जीवनमुक्तीच्या द्वारे संतांनी भोगून दाखवलेलं आहे. कोणत्याही संतांचं रडगाणं आहे का बघा, प्रत्येकाला त्यांनी समजावून घेतलेलं आहे. जिजाईला तुकोबारायांनी समजावून घेतलं, आपल्या गिरिजाबाईंना नाथांनी समजावून घेतलं, नामदेवरायांनी गोनाईला राजाईना समजावून घेतलं, आईना आपल्या बायकोना. असं प्रत्येकाने सौजन्यानं घरात समजावून घेतलं तर इथं दुःख उरणारच नाही. आणि दुःखाचा निशेष नाश करणं म्हणजे मुक्ती. आणि असा स्वभाव आवरून प्रत्येकानं महाराज असं आनंदी जीवन जगण्याकरता आम्हाला धर्माची व्यवस्था घालून दिली. म्हणून धर्माचं बळही आपल्याजवळ पाहिजे, नैतिकतेनं वागता आलं पाहिजे, सहनशीलता आपल्याजवळ पाहिजे. जे नको त्या गोष्टी केल्या करायच्याच नाहीत. शास्त्र सांगते नाही करायचंच नाही महाराज. जवळ वाळकाचा ओपा आहे म्हणा किंवा बांधाच्या पलीकडं आणि तुमचं राणीकडं आहे समजा, पाणी पाजायला लागलायचा, खावावंसं वाटलं तरी सुद्धा तिकडं जायचं नाही असं जरी तुम्ही ठरवलं तरी महाराज त्याला चित्तशुद्धी म्हणावी. मनात असू दे, मनातल्या पापाला फार दोष नाही महाराज कलियुगामध्ये, पण हाताने केलेल्या पापाला जास्त काय आहे दोष सांगितलेला आहे. मग तुम्ही तिथंच उभा राहायचं, पण नाही मी खाणार. मनानं जरी ठरवलं खायचं आणि जरी हातानं नाही चोरी केली तर तेवढ्यावर तुमची चित्तशुद्धी महाराज होत 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 जाते. आपण आचरणात आणायला सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर मग हत्ती गवताचा गड्डा दिसला, ह्या बांधावला मार बिंडा होते की मग आम्हाला काही होत नाही. टॉलिन वैरण आणेन मी सुद्धा. खरं एकदा ठरवलंय आम्ही आता वारकरी आहोत, माळकरी आहेत, आम्ही असं नाही करून चालणार. महाराज गुढीपाडव्याला मागून काठे 20-20 गोळा केल्यात आता आमच्या गावात. देव उभा करायचा म्हटल्यावर ती काठी बरं मागून नेली हेही चांगलं म्हणतो, चोरून नेते आणि देव उभा. कशाला ते चोरून नेऊन नाही, खोप घालतील एवढ्या एवढ्या. बरं माणसाला लागत्यात काट्या तरी किती तुम्हाला हिशेब माहिती आहे? आडव्या 2 उभ्या 2 मध्ये कडब्याच्या पेंड्या. आता ते काय तयारच आणलंय त्यामुळे काय अडचण नाही. हेतू इतकाच की चोरून देव सुरुवात आहे आमची, इथून नाही चालणार. म्हणून प्रत्येक गोष्ट एक विवेकानं असावी, विचारानं असावी. आमच्या गावात एक म्हातारा होता महाराज, काट्या मागायला की म्हणायचा तुला गड्डाच काढून देतो नेऊन लाव जा म्हणायचा. पुढल्या वर्षी माझ्याकडे मागा यायचं. खरंच आहे ते त्यांचं महाराज. ज्याच्या त्याच्या रानात गड्डचार करा जावा म्हणायचा, गुड्या सगळ्या गावाला बांध म्हणायचा, वळी अशा. खरं आहे, शहाणी माणसं ती. कारण असा चोरून मारून मटकून करून ये म्हणतात देव. आणि मग हेतू इतका प्रत्येक गोष्ट अशी धर्मानं जर आपण आचरणात आणली तर सुख नावाची गोष्ट सगळं. रामराज्यात असं सुख होतं महाराज. धर्मराजाच्या राज्यात कोण चोरी करत नव्हतं, कोण अनाचार करत नव्हतं, कोण परावी आणणारी माऊली समान लोक अशी वागत होते. त्यामुळे धर्माचं बळ मोठं होतं, त्या राज्यावर आक्रमण होत नव्हते. हेतू इतकाच. असं नीतीनं धर्मानं वागणारं राज्य हे एक उच्च बळ आहे महाराज. पण असं आत्मिक बळ आपलं वाढावं, वर्तणुकीचं बळ वाढलं. अशी 4 समाजात माणसं जरी हळदवडे झाली महाराज तरी समाज वाकडे नजरेनं कोणाकडे बघणार नाही, वाकडं पाऊल अजिबात टाकणार नाही. अमुक एक माणूस दिसला की बाबा यांच्याकडे धर्मानं वागण्याचं बळ आहे. आणि तशी जुनी माणसं होती म्हणून समाज महाराज भिवून असायचा. आता कोणच कोणाचं ऐकायला तयार नाही.
कारण जे चांगलं वागणारीच माणसं दुर्मिळ झाली, निघून गेली असते. म्हणून बळ नावाची एक गोष्ट आहे, त्या बळाला एक तरुणपणाचं बळ आहे, एक शास्त्राचं बळ, धर्माचं, नीतीचं बळ आहे. तुकोबाराय सांगतात ही सगळी बळं जरी झाली तरी ही बळ देवाच्या ज्ञानरूप अवस्थेपर्यंत नेईतोपर्यंत टिकवून ठेवणारा दुर्मिळ असा एक पुरुष पाहिजे. त्याला धीरोदत्त पुरुष म्हणतात. तुका म्हणे ऐंशा निश्चयाचा मेरू झाला, तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा, ऐंशा निश्चयाचा मेरू झाला. असा निश्चय सांभाळणारा पुरुष पाहिजे. आणि मग असा निश्चयवान, दृढ निश्चयवान पुरुष कोण असेल हो? ज्याचा अंतःकरण स्थिर असेल तोच. म्हणून अंतःकरण स्थिर असणं हेच खरं परमार्थाचं बळ आहे. तुकोबाराय सांगतात हेच बळ माझ्याकडं नाही. म्हणून देवा काय कर, पुढल्या लोकांना जे मिळाले ते मला आपसूक दे, माझ्यावर कृपा कर म्हणतात. म्हणून पुढीलांचे इच्छे फळ. संत ज्या ठिकाणाला गेले तिथं मला पोहोचव म्हणतात. आता संत ज्या ठिकाणाला गेले असं ठिकाण म्हणून सांगावं लागतं महाराज, कारण एक व्यवहार आम्हाला सवय झाली आहे. मी इकडे गेलो तिकडे गेलो सांगायला लागतं. काहीतरी शोधाशोध करायची झाली, मुलग्याला मुलगी बघायची झाली तर अमुक गावात थापटली होती. एका गावाला जरी गेलो तर मी 10-20 गावं सांगतो, इकडे गेलो तिकडे गेलो. म्हणजे खटाटोप सांगायची सवय आहे. तुकोबाराय असं सांगतात संत कोणत्या कोणत्या ठिकाणाला गेले. सगळे संत वेगवेगळ्या गावात जन्माला आले, पण वेगवेगळ्या ठिकाणाला गेले का एकाच ठिकाणाला गेले हो? एकच ठिकाण आले. वैकुंठाहूनच आले वेगवेगळ्या भूमीमध्ये, पण जाताना मात्र त्याच ठिकाणाला गेले जिथून आले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. मैपती बाबा चरित्रात लिहितात कलियुगामध्ये कोणत्या कोणत्या संतांनी कुठं कुठं अवतार घ्यावा हे सगळं वर्णन करत असताना सगळे संत बसले होते महाराज. सगळ्या संतांमध्ये विश्वंभर बाबा, त्र्यंबक पंत, पण ज्ञानोबारायांचे वंशज, नाथबाबांचे वंशज, नाथ महाराज ही सगळी मंडळी बसली होती. आणि त्या तुकोबारायांना खाली पाठवत असताना सगळ्या संतांची त्यांनी मांदियाळी मांडली. याचा अर्थ वैकुंठामध्ये सगळे संत होते, तिथूनच खाली आले. काम झाल्यानंतर आणि तिथंच गेले. जिथून आलोय तिथं जाणं हे परम प्रयोजन म्हणायचं. आम्ही असं वागतोय, घरातनं गेलो तर घरात येईल अशी आमची शाश्वती, कारण आमची बुद्धी कुठं काय करेल. आता जर एखाद्याचा फोन आला मस आहे आणि स्वस्त मिळते म्हटलं तर कीर्तनातनं मी जाईन महाराज, कारण आमच्या बुद्धीत धन, मान, मोह, माया असलंच लागलेलं आहे, दुसरं काय नाही. देव ही गोष्ट बघूया म्हणतात उद्या, हे असं देव देव करून पोट भरतंय काय म्हणतात लोक. हेतू इतकाच, आम्हाला दृश्यफळ, पैसे आणि सुख याच्या पलीकडे काय आठवत नाही. म्हणून सगळे संत महाराज अलौकिक ठिकाणाला पोहोचले. अलौकिक ठिकाण म्हणजे महाराज ते स्वर्ग नसून, वैकुंठ नसून, कैलास नसून, आश्रय विषय रहित असं सच्चिदानंदमय सुखमय असं पद आहे. ते पद म्हणजे ते माझे निजधाम पाहे पाटाचे गा, अशा अव्यंग निजधामाला जाऊन पोचले. आणि ते निजधाम परत तिथून जन्माला येणे नाही, असा जन्माभाव रूप मोक्ष, कर्तव्याभाव अशा स्थितीला जाऊन पोचले. तरी देखील सगळ्या संतांनी तुम्हाला आम्हाला ही भूमिका सांगितली की संत गेले तया ठाया. ते बोट करून दाखवलं ठिकाण, वास्तविक ते बोट करून दाखवता येत नाही. म्हणून असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणाला ठिकाण फक्त व्यवहारात बोलावं लागतं, नाहीतर ते ठिकाण म्हणून दाखवता येत नाही. देवराया पाववी, कारण देवाचं ठिकाण अजून कोणाला कळालं नाही. संतांचं ठिकाण काय असेल हे कल्पनेनं देखील कळणं शक्य नाही. म्हणून संत आणि देव वेगळे नाहीत. तुकोबाराय विनवणी करतात माझ्या अंगामध्ये ते बळ नाही का, संतांच्या अंगात जी शक्ती आहे ती शक्ती मला येण्यासाठी काय काय करावं लागेल हे तुकोबारायांनी अखंड गाथ्यामध्ये मांडलेलं आहे. आणि असे ज्येष्ठ पुरुष ज्या पर्वणीला पोहोच झाले ते आम्हाला का मिळू नये, म्हणून ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभू. म्हणून समर्थाच्या घरात जेवण जर घातलं, 5 मजली बंगला असला तरी महाराज 5व्या वरच्या मजल्यावर तेच जेवण असतं आणि खायल्या मजल्यालाही तेच. समर्थाची या पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पक्वान्ने. तसं संतांच्या जीवनामध्ये जे जे महाराज भेटतील त्यांना त्यांना ते आपणासारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तयाला. आणि आमच्यात आमची जर भेटली तर, आमच्यात माळकरी जर बिन माळकरीच्या तावडीत जर गावला तर ते चौघाशने माळ घालेल असं मला काय वाटत. ते आपली काढील एक वेळ, पण चौघांना बदलायची तयारी आपली नाही. म्हणून आपण कधीही नको दुर्जनांचा संग. तर भरपूर लोक म्हणतात माझं माझ्या मनावर कमांड आहे, माझं मी मन आवरतोय. काय आवरत नाही, नुसत्या बोलण्याच्या बाता आहेत महाराज. ही बलवान हे इंद्रिय ग्रामो विद्वांसमपी करशती. ही बलवान इंद्रिय आहेत. वाटतंय म्हणून डोळे झाकून महाराज योगी लोक ध्यानाला का बसले हो, एकांतवासाला का तुकोबाराय निघून गेले. त्यांना हे उपद्व्याप करता आले नसते काय. म्हणून शहाण्या पुरुषानं यातून आपलं मन आवरावं.
आत्यंतिक हित ज्याला करायचं आहे त्यानं डोळे आवरावेत, तोंड आवरावं, कान आवरावं. हे सगळं आवरणाऱ्या पुरुषासाठी लिहिलंय. हे बाहेर सोडणाऱ्यासाठी नाही मिळालं. पुष्कळ बडबडता येतंय, पण काही शहाणी माणसं बोलत नाहीत, कामापुरतच बोलतात. का बोलतात ते त्यांना कळालेलं आहे की वाणी वाया वापरायची नाही, मनाला वापरायचं आहे, कानाला, डोळ्यांना. हा सराव घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. अभंग साधे नाहीत महाराज, वाणी वापरता आली पाहिजे. आणि नको तिथं गुंतवणूक करायची नाही. हे बळ सपतंय महाराज, ताकद सपते. म्हणून आपल्याला चांगलं काम करायचं आहे तर आम्हाला चांगलं बळ गुंतवून ठेवायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, संत गेले तया ठाया देवराया पाव. संत गेले तया ठाया देवराया. कुठं गेले संत? तर संत त्या अवस्थेवर आरूढ झाले जिथं भय नाही, जिथं चिंता नाही, निश्चिंत अशा अवस्थेला, भय उद्वेग रहित अशा ठिकाणाला गेले तिथं मरणाची भीती राहिली नाही, देहावर प्रेम उरलं नाही, गेले आशापाश निवारणे, देहावर उदास अवस्था झाली. जग नित्य आहे कळालं, देह अनित्य आहे असं कळालं. वैराग्यानं माया मोह सगळं निघून गेलं. वितराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता, बहु ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. वितराग म्हणजे आसक्ती निघून गेली, भय भीती निघून गेली, क्रोध निघून गेले, सगळे विकार असते 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 निघून गेले. देहूतच तुकोबाराय राहिले, कुठं गाव सोडून गेले. पण ही अवस्था पहिले जे तुकोबाराय होते ते पहिले तुकोबाराय नंतर राहिले. बदल झाला, वैराग्याचा अंगी झाला असे संचार, अंगात संचार झाला. मला वैराग्य वाढत, मग आम्हाला देखील सप्ताह वाढेल तसं वैराग्य वाढायला पाहिजे का? आसक्ती, वैराग्य वाढायला पाहिजे. मला फळ एकदा पिकायला लागलं की आतली बी जून होती काय कवळी होती? जून होती. मग फळ पिकलं की बी जून व्हावी, तसं शरीर म्हातारं होईल तसं मन कसं व्हायला पाहिजे? काय लहान मुलासारखं भारदस्त वागता आलं पाहिजे. मला म्हातारीच माणसं कशी तरी बिघडल्यासारखी करायला लागली, लहान मुलांनी काय करायचं? मग आता म्हाताऱ्या माणसांनी घर धरून राहावं, संध्याकाळी कुठं फिरायच्या नादानं बाहेर पडू, मरायचं तेव्हा मरतीलच. आम्ही सुद्धा त्याच वाटेला जाणार. मरे एक त्याचा दुजा अशोक आहे, फार काय या देहाची मी जास्त मारत बसायचा, अल्पजीवन करायचं का असं सांगतो? साधनं वाढत गेली महाराज. पहिलं उगाच खोबरेल लावी ती डोसक्याला, तेवढ्यावर भागत. आता ते केस रंगवायचं, शॅम्पू आले, आंघोळा आल्या, वेगवेगळं पाणी, वेगवेगळे वासाचे साबण आले. त्यानं महाराज सगळा पैसा आमचा उसाचा बी गेला, रानं सुद्धा इकून गेली आमची. खरं काय आमच्या शरीराचे काय चोचले पुरले नाही. म्हणून मोजकं जीवन जगता आलं पाहिजे महाराज. गरिबीतही संसार फलतो आणि मग श्रीमंतीतही संसार असतोच. काही फरक. तसेच डोळे असतात, तसंच नाक, नवद्वारे पुरे देही नैव कुर्बन. तुकोबाराय ना अशीच कपडे होते, असेच डोळे कान होते. मग मी आणि तुकोबाराय बरोबरी लावून चालेल? प्रल्हाद असाच दिसत होता म्हणून प्रल्हादाला जसं उकळते त्याला टाकलं तसं मला टाकला तर अवस्था येणं हे परमार्थाचं लक्षण. अवस्था आली पाहिजे महाराज, आणि ती अवस्था तुकोबारायनं आली. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, येथून ठाव अवघे लक्षायाचे भाव. परमार्थिक उंची वेगळी असते आणि व्यावहारिक उंची वेगळी. तुम्हाला आम्हाला व्यावहारिक जगाची बघायची सवय आहे. आम्ही मोठं कुणाला म्हणतोय हो? ज्याच्याजवळ गाडी बंगला पैसे आहेत, ज्याची वागणूक जराशी बऱ्यापैकी दिसते, समाजात ज्याला मान मर्यादा आहे त्याला आम्ही चांगलं, त्याच्या हस्ते नारळ फोडायचा, त्याच्या हस्ते उद्घाटन करायचं. तो कसा वागतोय हे आम्ही मागं बघत नाही. आणि मग वारकरी फाटक्या कापडात असेल आणि वागत जर चांगला असेल तर महाराज मग त्याच्या हस्ते जर उद्घाटन केलं तर काय बिघडेल? पण मर्यादा आणि मान्यता ह्या वेगवेगळ्याच आहेत आमच्या. म्हणून सोनं कपाटात ठेवतात आणि मीठ दारात टाकतात. मिठाईला किंमत कमी आहे आणि सोन्याला किंमत वाढ आहे. गरजेचं मीठ ज्यादा आहे काय सोनं? बरं, गरीबालाही मीठ लागते आणि श्रीमंतालाही. सोनं कुणाला कमी जात असलं तर बिघडत नाही, पण जेवणात मीठ कमी पडलं तर. मिठाची मान्यता लोकांची वेगळी आहे आणि सोन्याची मान्यता वेगळी. सोन्यासारखे महाराज जरी संत असले तरी सोन्याला जरा काय आहे महाराज, व्यभिचार दोष आहे, मागं पुढं थोडासा त्याच्यात आहे, त्याला मान्यता आहे, बरोबर आहे. पण सोन्याच्या योग्यतेचं म्हणजे अजरामर संतांचा बोध आहे. संत हे एवढ्या उंचीवर आहेत की त्यांना देश काळ वस्तूची मर्यादा लागत नाही. म्हणून देहूत तुकोबाराय राहिले आणि आज देहू केवढं विश्ववंद्य झालं. नामदेवराया पंढरीत राहिले, पंढरपुराचा केवढा मोठा त्यांनी महाराज
नामस्मरणाच्या बळावर नामदेवरायांनी केवढा संप्रदाय वाढवला. पांडुरंगाचं महात्म्य नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथांनी, समर्थांनी जेवढं वाढवलं तेवढं कोणी वाढवलं नाही. आणि या सगळ्या संतांना जी प्राप्त भूमिका मिळाली ती कृतीवरून मिळाली, नुसतं सांगत बसले नाही. सांगणं म्हणजे महाराज परोक्ष ज्ञान आणि अनुभव येणं म्हणजे दृढ परोक्ष ज्ञान. अनुभवाचे बोल हे स्वगत असतात आणि बोलणं हे कुणाकडनं तरी गोळा करून घेऊन बोलतात. माणसं गावात एक गोष्ट घडली की त्याच्यात आपलं 2 शब्द घालतात आणि सांगतात. दुसऱ्या आणि तिसऱ्याला असं करत झाले की एक निबंधच तयार होतोय महाराज. आणि वास्तव गोष्ट असते थोडी आणि खरं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी असतंय महाराज. मग असं काहीतरी म्हणून माणसानं शहानिशा करावी. उगाच कोणतरी बोलतोय म्हणून काहीतरी त्याच्यात आपलं घालून काही सांगत बसू नाही. प्रत्यक्ष शहानिशा करावी. असा माणूस मला म्हणत होता. जाऊन विचारायला काय हरकत नाही, तिथल्या तिथं महाराज निकाल लागेल. पण शहाणी माणसात शहाण्यासारखं वागत काय करूया. तसा अनुभव हा स्वगत आहे. उदाहरणं सांगतो, ऐकलेलं आहे प्रत्येकाने. 2 मुली होत्या. शिकता 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 विद्यापीठापर्यंत गेल्या. विद्यालयीन शिक्षण झालं आणि मग गरीब मुलगी होती ती आपल्या घराकडे गेली. इथनं पुढलं शिक्षण मला जमणार नाही म्हणाली. एक श्रीमंत घराण्यातली होती, ती शिकत गेली. शिकत गेल्यानंतर मराठीमध्ये PhD केलं. तिने चांगला प्रबंध लिहिला, निबंध मांडला. आणि माझी आई या विषयावर त्यानं भरपूर काही लिहिलं. एवढा मोठा साकल्यानं आईचा विचार मांडला. आईची कळकळ, आईचा कळवळा, आईचं जीवन थोरवी सगळी सांगितली तिनं. आणि तो निबंध इतका गाजला, इतका त्याला शिक्षण पुरस्कार मिळाले, त्याला वेगवेगळे मला बक्षिसं मिळाली. आणि मग तिला आपल्या मैत्रिणीची आठवण आली. जुन्या काळात माझ्याबरोबर शिकत होती. तिनं काय केला, घरी आलीने फोन केला. माझ्या निबंधाला एवढे पुरस्कार मिळाले. आनंदाच्या भरामध्ये तिनं मैत्रिणीला फोन केला. मैत्रिणीनं फोन उचलला. काय कसं काय, तर मग तिनं सांगितलं की म्हणाले तू आणि मी शिक्षणातून बाहेर पडलो. मी घरी आलो. माझ्यानंतर माझ्या वडिलांनी मला 5-6 महिन्यामध्ये लग्न करून लावून दिले पतीच्या घरी. मला आता 2 मुलं बाळ आहेत. पतीही चांगला आहे, सुखानं आम्ही संसारात आहोत आणि याच्या पलीकडे काही नाही म्हणाली. मी काही शिकले नाही, तेवढंच माझं शिक्षण झालं. आणि मग हे तिचं ऐकून झाल्यानंतर ती जिनं निबंध लिहिला ती सांगायला लागली, मी एवढी शिकले, एवढी PhD झाली आणि असा निबंध लिहिल्यामुळं माझं सगळीकडे कौतुक होत आहे आणि मला इतके बक्षिसं वगैरे मिळाले. हे सगळं झालं आनंदानं. एकमेकीनं तिलाही आनंद वाटला, डोळे भरून आले. एवढं मोठं तिनं प्रगती केली शिक्षणात. आणि मग झालं, फोन ठेवला. मला यातून असं सांगायचं आहे, तुम्हाला विचारायचं आहे की यातल्या दोघींना खरी आई कोणाला कळाली? जिला मुलं झाली तिला आई कळाली का निबंध लिहिला तिला आई कळाली? मग जिला मुलं झाली तिला निबंध लिहायला आला नाही आणि जी लिहिते तिला मुलं झालेली. यात खऱ्या आईची कळकळ, भूमिका, मुलासाठी दूध उत्पत्ती होणं, त्या मुलासाठी दिलेला त्रास, त्याचा केलेली जपणूक, ह्या सगळ्या गोष्टी जिला मुलं झाली तिला कळाली. मग कळणं हे सांगता येत नाही तिला, पण खरा अनुभव पण आलेला आहे तिला. जिला मुलं झाली तिला आले. तसं संतांना बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरोनी गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कैशी करू केव्हा. आता अशी स्नान संध्या ज्ञानोबा नाथ बाबा सांगतात की बोध नावाचा पुत्र निर्माण झाला, अंतःकरण वृत्तीमध्ये ज्ञान उदयाला आलं आणि त्या ज्ञानानं आता माझं म्हणणारी ममताच म्हातारी निघून गेली. आता अशी स्नान संध्या केली की परत मला कशाची आंघोळ घ्यायची गरज नाही. तसं जिला मुलं झाली तिला अनुभव आहे आणि जी सांगते तिला मुलं झालेली नाही. तसं आम्ही कीर्तन सांगतोय म्हणजे आम्हाला अनुभव आलेला नाही. कुणी असं समजायचं नाही की चांगलं ज्ञान सांगतोय. हे ज्ञान नव्हे, ही माहिती. मी आता बोलतो ही माहिती सत्रातलं म्हणायचं. याला गोळा करून सांगितलेली माहिती म्हणायची. आणि माहिती कधी ज्ञानात परिवर्तन होईल? ज्यावेळी क्रिया बदलते, त्या क्रियेमध्ये भावना ज्यावेळी बदलली जाते त्यावेळी त्याला ज्ञानाचं स्वरूप येतं महाराज. भावना बदलली पाहिजे, आपली क्रिया बदलली पाहिजे. क्रिया बदलाय करता आपल्याला तसं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून भावना बदलायसारखं आपल्याला वागता आलं पाहिजे. आपला बदल महाराज आपल्या क्रियेतून दिसला पाहिजे. आपण इतकं टाळ वाजवतोय, इतकं भजन करतोय, कीर्तन करतोय, आपल्या थोडं वैराग्यानं संचार करायला पाहिजे. हे प्रामाणिक मत आहे. संतांचंही हेच मत आहे. प्रत्येकाला थोडं महाराज सारखं औषध पितोय 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ, तरी सुद्धा खोकला जात नाही. याचा अर्थ कुठंतरी गाड्यावर जाऊन भजी खाऊन आलं असं ना, हे मान्य करावं. घरात नाही खाईत, औषध पितोय आणि बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतात, तर त्या तेलातलं खाऊन आल्यावर काय व्हायचं? म्हणून मला असं म्हणायचं आहे, पथ्यनाम आणि कवाचे जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी
तिने पथ्य सांभाळावी. संतांचं म्हणणं चुकीचं नाही, चुकीचं काय आहे हे दोष आपल्यात आहे महाराज. एकतरी पेट्रोल खराब असायला पाहिजे, नाहीतर गाडी तरी बाद झालेली असली पाहिजे. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे महाराज. मग संतांना चुकीचं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबारायांनी त्या काळात उदाहरणं दिली. ए रवी दिठी वेदली कवळे, चंद्राशी म्हणे पिवळे, कामीन जयाच्या झाली नेत्राशी, तो देखे चंद्राशी पितवर्ण. ज्याला ताप आलेला आहे त्या माणसाला दूध प्यायला दिलं तर कडू लागतंय महाराज. तो म्हणतोय कडू कडू लागा लागलंय दूध म्हणतोय. आता ते दूध कडू आहे का ह्याची जीभ कडू झाली आहे? मग ह्याची जीभ कडू आहे हा ह्याच्यात दोष काय का? हळदवड्याला सगळ्या कडू दूध आहे म्हणून चालत नाही महाराज. दूध कडू नाही, जीभ याची कडू झालेली आहे. ज्याचं काय पिवळा धमक चंद्र दिसायला लागलाय म्हणायला तर शेणगावला लावून द्यायचं पहिलं. औषध खाऊन यायचं म्हणायचं कामिनीचं, त्याशिवाय तुझं डोळं सरळ होणार नाही. दृष्टीदोष आहे आणि तो सगळ्यांना लावला तर नाही चालणार. म्हणून माऊली म्हणतात प्रतिबंध आहे. संतांचं सांगणं चुकीचं नाही. आमच्या सृष्टीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, आमचं अंतःकरण बिघडलेलं आहे. देव बिघडायला नाही, शरीर बिघडायला नाही, आत्मा बिघडायला नाही, बिघडलेली आहे वृत्ती सुधारणं म्हणजे परमार्थ. वृत्ती शांत करायची आहे, वृत्ती स्थिर करायची, स्थिर झालेली वृत्ती पांडुरंगाच्या चरणात लीन करायची. एवढ्यापर्यंत अभ्यास करता आला म्हणजे झालं महाराज. म्हणून प्रत्येकानं अशी वृत्ती शांत करायची. राजाईची वृत्ती शांत नसायची. ती म्हणायची 4 पैसे नामदेवरायांना मिळवून आणा म्हणजे संसार चालेल. आमच्या घरात 14 माणसं आहेत, खातात पितात, कितीतरी त्यांना आणावं लागतं आणि मग हे कोण देणार? तुमचा पांडुरंग देईल काय? आणि मग रात्री 12 वाजता उठते महाराज. 2 प्रहर रात्र पाहुणे एकांत राजाई वृत्तांत पुसे माते. अहो रखुमाबाई विठोबाशी सांगा, व्रताराशी का काय वेडे केले? का माझ्या नवऱ्याला तुम्ही वेड लावलं विठ्ठल विठ्ठल नावाचं? माझ्या घरात 14 जण जेवतात, त्यांच्या व्यवस्था काय जेवणाची करा. नाहीतर मग नामयाची राजा बरी नव्हे. मी एकदा जर आलो पांडुरंगाला म्हणते तर मी धडगत होणार नाही, तुमची भीती दाखवते. हेतू मला एवढा सांगायचा आहे. राजाईला इच्छा आहे वैभवाची, नामदेवरायांना इच्छा आहे वैभव मला नको. मला पाहिजे फक्त पांडुरंगाचं नाव, दुसरं काहीही नको. तुकोबारायांना इच्छा आहे देवाच्या नामस्मरणाची आणि जिजाईला इच्छा आहे काहीतरी धन दौलत मिळावी. म्हणजे त्या संतांच्या घरातली ही व्यवस्था अशी आहे, तर आमच्या घरात का असणार नाही? कोणतरी एखादा महाराज भाग्यानं परमार्थ करतो. म्हणून संतांची भूमिका आम्हाला कळावी. त्या ठिकाणाला जायची इच्छा निर्माण व्हावी. इच्छा निर्माण होणं ही सोपी गोष्ट नाही महाराज. माळ घालायची इच्छा होणं हे अनंत जन्माचं पुण्य. एकदा सुरुवात तरी होऊ दे. पंढरीला जायला पिशवी घेऊन तरी स्टँडवर निघू दे. निघाला तर महाराज कोण का असं ना पंढरीला जात ट्रकवाले महाराज फुकट नेत्यात, बस म्हणतात. पंढरीला म्हटलं की कोण राखत नाही. पताक जर घेतलं तुम्ही तर बिन पैशाची वारी होती महाराज. पताकवाल्याला कोणीही अडवत नाही. प्रत्येक जण जाईल तिथं नेऊन सोडली. पांडुरंगाच्या नुसत्या भगव्या पताकाची काय कमाल आहे. हेतू इतका, आम्हाला मात्र पाय एक पुढं टाकला पाहिजे. आम्ही जर एक पुढं पाऊल टाकू तर पांडुरंग परमात्मा 10 पावलं पुढं यायला तयार आहे. कारण हा एकट्याचा खेळ नाही महाराज. भक्त आणि देव या दोघांचं संभाषण आहे. देवाला आनंद वाटतो. आज हळदवड्यात बसून जर एवढी लोक नामचिंतन करत असतील, भक्तिकथा ऐकत असतील तर का बरं या गावावर संकट आणावं? का बरं या गावात एखादा हरिभक्त जन्माला येऊ नये? देवाला सुद्धा काळजी असते महाराज. म्हणून आपण हे करत राहायचं, पाणी घालत राहायचं. लागायची तेव्हा फळं लागतील. खाणारी ती खातील महाराज. का फुडली खातील म्हणून आता जर झाडं पिटवून टाकली तर नाही चालणार महाराज. आता लावायला शिकलं पाहिजे. जुन्या लोकांनी लावली म्हणून आम्ही आज आंबे खातोय, काजू खातोय, जांभळं खातोय, काय खातोय. निलगिरीची झाडं लावल्यावर काय खायचं? धगच शेकायचा, दुसरं काही नाही होणार. म्हणून फळ झाडं लावता आली पाहिजेत. 4 लोकांना गायन शिकायचं, 4 लोकांनी सांगायला शिकायचं, 4 लोकांनी वाजवायला शिकायचं. परमार्थ जेणेकरून वाढावा अशी वृत्ती आपली वृद्धिंगत झाली की परमार्थाला काही उणीव भासत नाही. देवाला आनंद वाटतो. आणि असा वैष्णवांचा मेळ एकत्र जमावा. सगळ्यांनी मिळून नामचिंतन करावं. नामचिंतनाचं मोठं बळ आहे महाराज. वृत्ती पालटत जाते. हे थोडं गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक चांगल्या घरातली मुलगी आली. तिला ज्या घरामध्ये दिली होती ते घर जरा महाराज नास्तिक होतं, देवाला मानत नव्हतं. आणि मग देवाचं नाव घेतलं की त्या मुलीला त्रास करायची. ती सासूबाई वगैरे ननंदा वगैरे ज्या होत्या त्या. आणि मग त्याने ठेकाच घेतलेला का काय की तिला पिडा करायच्या, सारख्या त्रास करायच्या. ती मुलगी जरा खंगत चालली. चांगल्या घरातली होती, भारदस्त घरातली. आणि मग ती गोंदवलेकर बाबांच्याकडे गेली. बाबाला म्हणाली माझ्या घरामध्ये, माझ्या नवऱ्याच्या घरामध्ये नाव घेऊ देत नाही देवाचं, काय बरं करावं? तर मग तिला गोंदवलेकर बाबाने एक उपाय सुचवला. तू एक तुपाची बरणी घे म्हणाली आणि तूप काय कर म्हणाले, कुणाला न कळता आपल्या भातात घालून खायचं. कुणीही ते बघितलं नसलं पाहिजे.
आता ते न कळता न बघता घालायचं म्हटल्यावर मग महाराज जुन्या काळात म्हाताऱ्या बायका सुद्धा हुशार अगदी भाताची मुद्दी करायची नाही, मध्ये तूप घालायचं नाही, वर आणि झाकायचं, काय दिसतंय कोणाला, वासावरच कळलं तर कळलं. आणि मग अशा पद्धतीनं तिनं खायला सुरुवात केली. 8-10 दिवस झालं. मग तिची इच्छा काय, हे सांगितलाय उपाय करायचा एवढंच तिच्या लक्षात. ते तूप कुणाला न दाखवता न करता खायची नाही. 8-10 दिवस झाले. घरातले आणि बोलायची तशी बोलायलाच लागली, शिव्या द्यायची तिला, चिडवायचे, त्रास करायचे. त्याने म्हणाले मी तुपाचा तुम्ही पर्याय सांगितला खरं, आणि बोलायची तशी माणसं बोलतातच, मला चिडवतात, आणि मग यावर उपाय काय, हा तुमचा खरा लागला नाही, आणि मला खरंच उपाय सांगा. त्यावेळी गोंदवलेकर बाबा म्हणाले मी जो तुपाचा तुला दृष्टांत दिला तो कशासाठी दिला म्हणाले, तूप चोरून जरी खाल्लं तरी देखील आपला गुण दाखवल्याशिवाय राहत नाही. तसं तुला घरची लोक त्रास करतात तर देवाचं नाव अंतःकरण वृत्तीत आपल्या मनातल्या मनात जरी घेतलंस तरी देखील ते करायचं, ते काम करणारच. तूप चोरून खाल्लं तरी आपल्या शरीरात जशी पुष्टी येते तसं ज्ञानदेवा मौन जपमाळ मनातल्या मनात वैखरी वाणी पश्यंती वाणीनं मध्यमा वाणीनं जरी घेत राहिलं तर ते नाव आपल्यावर असर पाडतं, काहीतरी काय करतं, बदल आणतं. तसं देखील कोणाला आवडेल नाही आवडेल घरात घर बसल्या नामस्मरण करत राहायचं आणि वृत्ती पालटत जाते. अशी साधना करत घर बसल्या ठाई सबई सोनी खरा एक चित्र आवडी अनंत आळवावा स्तोत्र पाठ करायची, हनुमान चालीसा पाठ करायचा, मुलींनी मनाचे श्लोक वाचावेत, ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्यांना महाराज लिहून काढावं, कुणी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचावा, कुणी कोणाचं चरित्र संतांचे चरित्र वाचत जावावं, जमेल त्यानं शाकाहारी होत जायचं महाराज. जेणेकरून माळेचा काय संदर्भ असेल नसेल भाग निराळा, पण शाकाहारी राहता आलं पाहिजे. पर्यायानं आता जीवन फार अवघड झालेलं आहे, शाकाहारीच अन्न चांगलं मिळेल ना तेही विषाचं मिळा लागलेलं आहे. म्हणून घर बसल्या प्रत्येकानं सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, चांगल्या देशी गायींचं संगोपन करावं, चांगल्या गायींचं दूध प्यावं. आणि महाराज म्हणून कृष्ण परमात्म्यानं साध्या गायीचा स्वीकार केला, दत्त महाराजांनी गाय कामधेनू म्हणून सांभाळली, अशा वशिष्ठांच्या जवळ कामधेनू होती. म्हणून आपण सगळे शेतकरी वर्गातले लोक आहोत, घर बसल्या आम्हाला चांगला संसारही करायचा आहे आणि अत्युत्तम असं अत्यंतिक निश्रेयस मोक्षालाही पोचायचं आहे. घरच्या सगळ्या मुलावर संस्कार करत करत जायचा, वेळ लागला तरी हरकत नाही. नंतर माझं भजन चुकते म्हणून नाही चालणार, नातवाला सुद्धा शिकवता आलं पाहिजे. पुढल्या पिढीनं महाराज काहीतरी करायला पाहिजे, मग आपल्यापुरतंच नाही चालणार. दिवा विझवता कामा नाही, थोडीशी वात लावून कासाना जायला पाहिजे महाराज. काही का असेना एक आपला शिलेदार तयार असावा, परक्या घरातला असेना का पण असावाची एक माझी इच्छा वाटते. भाग्यानं महाराज सगळी मंडळी आवडीनं प्रेमानं ज्योतिबाच्या प्रांगणात बसतात. काय देवाच्या मनात असेल, देवाच्या साक्षीनं सप्ताह होतोय, वाढता वाढता वाढतोय, समाज वाढतच चाललेला आहे. आणि अशी सौजन्य अशी एकी महाराज सगळी लाभावी, एकत्र सगळा वारकरी समाज यावा, जेणेकरून घर बसल्या प्रत्येकाला महाराज हरिपाठाची आवड निर्माण व्हावी. प्रत्येकानं नामस्मरणाशिवाय राहू नये. नामस्मरणच हा भक्तिमार्गाचा पाया आहे. कलियुगात हेच एकमेव साधन उरलेलं आहे, याच्या पलीकडे कोणत्याही साधनात बळ उरलेलं नाही. नुसती साधनं दिसतात ती, त्याच्यात ताकद नाही. जुन्या काळात ब्रास बँड असायचा महाराज, त्यात मोठे मोठे 40 ऑर्गन असायचे, मोठी मोठी वाजत मध्ये 10-20 हजारला भाड्यानं लग्नाला यायची. त्यातला एकच कोणतरी वाजवायचा, राहिलेली मोकळीच बोटं मारायची महाराज. तसं दुसरी साधनही नुसती दाखवायलाच उरली आहेत, वाजवणारा एकच असतो. तसं नाम साधना ही एकच उरलेली आहे, तिच्याशिवाय सामर्थ्य कोणतंही नाही. नाम मंगळाचे तेने गुण की कौतुक वाटे झाली या वेसाचे. तुकोबाराय सांगतात, शेवटचा दिस माझा गोड झाला, अट्टहास केला आणि मग इथपर्यंत आलो, आता निश्चित विसाव्याला पोचलो. मला एवढं कळून चुकलं की कौतुक वाटे झाली या वेसाचे. जे पूर्वी नाव घेतलं ते वाया गेलं नाही, त्या घेतलेल्या नावाचं फळ मला आज उपयोगाला आलं. महाराज मरता वेळी जर प्राण जाते वेळी म्हणे रामकृष्ण, प्राण जाते वेळी म्हणे नारायण, रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण. हे नाम मरे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळता आलं पाहिजे. आणि जर शेवटच्या श्वासापर्यंत बाहेर पडायचं झालं तर केवढं आत वेगानं घ्यायला पाहिजे ज्याचं त्यानं ठरवायचं. आत एवढं ते मुरलं पाहिजे
की शेवटला प्राण जाताना राम असा उच्चार आला पाहिजे. एवढा आपण राम 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 म्हणत राहूया महाराज. वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, अजामिळासारख्याचा उद्धार होऊ शकतो, पिंगलेचा उद्धार होऊ शकतो, शबरीचा उद्धार, व्याधाचा उद्धार, गजेंद्राचा उद्धार, अनेकांचा महाराज घारीचा उद्धार होतो. हरीन कोल्हे वैकुंठवाशी कोण त्याशी अधिकार. म्हणून तुम्ही आम्ही नामस्मरण करत राहूया. नामस्मरणात जेवढं सामर्थ्य आहे तेवढं कुठलंही पाप जगात निर्माण झालं नाही. असं पाप घालवण्याचं एकमेव मोठं साधन कोणतं असेल तर नामस्मरण. नामाच्या बळानं आम्ही महाराज वैकुंठापर्यंत मजल मारू. तुकोबाराई सांगतात, आम्ही निर्बळ आहोत खरं आहे, पण नामस्मरणाच्या बाबतीत मात्र आम्ही नामधारक आहोत. आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. एकंदर शिक्का पाठविला हे लोक आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. म्हणून तुकोबारायांनी जे केलं, जे सांगितलंय ते आपण करत राहूया आणि त्यावर विश्वास ठेवून आम्हाला एक वेळ अशी अवस्था देव देईल की कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले. देव आपल्या जवळ आम्हाला बसवून घेईल अशी योग्यता आम्हाला मिळावी. आणि ही योग्यता लाभण्यासाठीच महाराज परमार्थ करायचा आहे. परमार्थ काही देव मिळवण्यासाठी करावा लागत. कागदपत्र चोख झाली की काम झाल्यासारखंच असतंय. कागदपत्र चोख नसल्यावर कोण घेणार आम्हाला. तशी आमची योग्यता झाली की देव बोलवून घेतोय महाराज. अधिकार येण्याकरता साधना. साधना काय देव निर्माण करण्याकरता नाही. साधना अधिकार येण्याकरता आहे. म्हणून प्रत्येकानं शिकत राहायचं. मुलींनी शिकत राहायचं, जेवण करायला शिकायचं, व्यायाम करायला, कसरती करायला शिकायचं, अभ्यासाला शिकायचं. मुलाने अभ्यास करत राहायचं. मला सातत्यानं सदैव बैठक मांडायची. 2-2 तास वाचत बसता आलं पाहिजे. आमच्याही मंडळीने महाराज शिवलीला अमृताची बसून पारायण 3-3 तासात करायला पाहिजेत. 4-4 तास गाथा वाचायला पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. सिनेमाला कशी 3-3 तास बसतात, क्रिकेट बसताना बघताना महाराज कशी बी बसतात. जेवायला 2 वाजला तरी हरकत नाहीत, पण ते TV सोडत नाहीत त्यावेळी. आणि एरवी महाराज सप्त्याला कुठेतरी आली 12 वाजलं, काला झाला तर दंगा करतात माणसं. सहनशीलता असावी. तुम्ही सगळे भाग्यवान लोक आहात. पांडुरंगाची कृपा आहे. नवीन प्राणप्रतिष्ठापना देव आलेला आहे. त्या निमित्तानं मारुतीरायांची कृपा आहे. सकळ स्थानीय देवतेने आमच्यावर कृपा करावी. आमच्याकडून नामस्मरण सदैव करून घ्यावं आणि हे बळ आमच्या अंगामध्ये पांडुरंग परमात्म्यानं संचारित करावं. संत ज्या ठिकाणाला पोचले तिथं आम्हाला पोचवावं. संत गेले तया ठाया देवराया पाववी. महाराज ज्ञानेश्वर महाराज